मात्र स्वागत केले षटकारांच्या मदतीने स्कोरलेगच्या बाउंड्रीच्या बाहेर. माफ करा मित्रांनो, दुसऱ्या चेंडूवरती षटकारांच्या मदतीने मात्र ज्यावेळेस खातं खोललं जाते कृष्णात वळवी यांच्या बॅटच्या माध्यमातून आपण पाहतोय की हा खूप सरळ फटका आतापर्यंत पहिलं षटक यावेळेस आपण पाहतो की महत्वपूर्ण एक विकेट समाधान खेळकर यांना मात्र वन डाऊनला तर पाठवलं गेलं होतं, परंतु एक मोठे फटके खेळच्या प्रवृत्तीवरती 3 चेंडू डॉट झाल्यानंतर यावेळेस षटक समाप्त होते. पहिले षटक समाप्त झाल्यानंतर विनोद आवार यांच्या महत्वपूर्ण षटक कारण एक विकेट आणि एक विकेट गेल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 10. 5 षटकांचा सामना, 10 धावा, एक विकेट. पहिलं षटक बघितलं गेलं तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार मारला होता. काशनात बळी बाद होती. कर्णधार हर्षुल संघर्ष हर्षुल संघाचा कृष्णा आएंगे गेंदबाजी करने के लिए और द विकेट के साथ गेंदबाजी करेंगे. इस बार पहली दफा स्ट्राइक पर रहेंगे केशव. फुला लेंथ की गेंद बिल्कुल पॉइंट पर धकेल दिया इससे इस बार बिल्कुल कैच पकड़ने का मात्र संभावना थी जरूर वहां, लेकिन शानदार एफर्ट करते हुए गेंद को फील्ड किया. 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट करते इस बल्लेबाजों ने. अब
दूसरी बार फिर से एक बार स्ट्राइक पर चले जाएंगे लेफ्ट हैंड बैटर समाधान खेलकर। रायगढ़ पुलिस का तड़का देखने को मिलेगा यहाँ। जो हर्षुला संघर्ष हर्षुल के जो प्रेक्षक यहाँ बिल्कुल भरे भीड़ में तैयार है यहाँ मैच देखने के लिए। लेकिन जिस तरह से कर्णधार का विकेट चले जाने के बावजूद थोड़ा सा एक सन्नाटा देखने को मिल रहा है इस समय। इस बार भी अच्छी गेंद बिल्कुल गहरे में जरूर डाली थी, लेकिन हल्की सी मिस फील्ड। एक रन पूरा करेंगे, दूसरा रन भी पूरा करेंगे जब तक वहां फील्ड करेंगे और थ्रो करेंगे नॉन स्ट्राइक एंड पर, तब तक 2 रन। तकरीबन कहीं ना कहीं यहाँ से संघर्ष हर्षुल को कहीं ना कहीं 60 या 65 के आसपास टारगेट बनाना पड़ेगा, क्योंकि आपने देखा होगा कि पहले मैच में 66 रनों का टारगेट दिया था चिरापाली ने, लेकिन वो 6 रन से जीत लिया था मैच। लेकिन दूसरे मैच में 60 रन 59 रन बना लिए थे मुलवड़ ने, वो बिल्कुल 8 विकेट से मैच जीता था अचित चौहान ने। लेकिन इस ओवर में कितने रनों का टारगेट रहेगा ये भी फिलहाल देखने को मिलेगा। लेकिन इक्के दुक्के के साथ काम चल रहा है इस समय संघर्ष हर्षुल के बल्लेबाज। अब तक किसी भी गेंदबाजी ने बड़ी रूम देने का चांस नहीं दिला बल्लेबाज को, क्योंकि इक्की दुक्की के साथ स्ट्राइक रोटेट कर रही। खास तौर से देखा जाए तो एक विस्फोटक बल्लेबाज जाने जाते हैं बल्लेबाजी करने के लिए केशव लांगे, उनके ऊपर दारमदार जरूर रहेगा। लेकिन इस बार बिल्कुल कारपेट के सहारे खेला हुआ डिप से ऊपर पर वहाँ 1 रन जरूर निकला है। लेकिन बल्लेबाज ने इस बार बिल्कुल ऑब्जेक्शन है गेंदबाज के ऊपर। ये चेक किया जाएगा कि वो थ्रो गेंदबाज है या नहीं। फिलहाल टीवी अंपायर के पास चले जाते हैं थर्ड अंपायर, प्लीज चेक द थ्रो गेंदबाज, प्लीज चेक। इस बार नो बॉल का कॉल आता हुआ थर्ड अंपायर का। बिल्कुल पब्लिकेट में लिखा होता है रूल्स गया, आप अगर आपके टीम में अगर कोई भी गेंदबाज अगर यहाँ थ्रो गेंदबाजी करता है तो उसको तुरंत बात किया जाएगा, और वही डिसीजन लिया ये अंपायर ने। ये दूसरी कि अगर आप थ्रो गेंदबाजी करेंगे तो बिल्कुल आपके टीम के लिए नुकसान होता है, हानिकारक होता है। लेकिन फील्ड का चांस मिलता हुआ लेफ्ट हैंड बैटर को इस फायदेमंद फटका देखने को मिलेगा या नहीं मिलेगा, लेकिन उसका ओवर पूर्ण कवर करने के लिए आएंगे ये गेंदबाज। ये द्वितीय की शुरुआत तो अच्छी मिली थी, दूसरी गेंद पर छक्का जड़ने के बाद जल्दबाजी में चली गई थे स्करले की ओर। बिल्कुल अगर सर के ऊपर से अगर वो फटका खेल लिया होता तो कहीं ना कहीं वो 4 रन या छक्का देखने को मिलता था, लेकिन भाग्य ने साथ नहीं दिया। काशनाथ वली को पहली सफलता बिल्कुल जल्दी आउट हो गई थी, लेकिन उसके बाद एक थोड़ा सा स्ट्रगल करते हुए दोनों बल्लेबाज। इस बार भी नो बॉल की गेंद थी जरूर, लेकिन शक्तिशाली प्रहार देखने को नहीं मिला। लेकिन फील्ड सही ढंग से देखने को नहीं मिली, मिस फील्ड के कारण चंडू सीमा पर चले जाते हुए 4 रन के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर समाप्ति के बाद रन स्कोर बढ़ता हुआ 26 26 रन, 1 विकेट के नुकसान पर संघर्ष हर्षुल का स्कोर। स्ट्रेटेजिक टाइम आउट तो लिया है जरूर, लेकिन 13 के प्रति ओवर रिक्वायर्ड रन से रन बना रही कहीं ना कहीं करीबन अभी भी 3 ओवर का खेल बाकी शेष। रोशन ने किस तरह से उन दोनों बल्लेबाज के लिए जो कान मंत्र दिया है, एक बल्लेबाज को आक्रामक जोखिम भरे स्ट्रोक तो खेलना पड़ेंगे, क्योंकि 4 साल बाद अपनी ये पहली अंतिम 8 में प्रवेश कर लिया। फिर से विनोद आवारी आएंगे, पिछला ओवर अच्छा घटा था उनका, इस बार भी बिल्कुल लेंथ पर गेंद जरूर थी। आड़े बैठने खेलने का प्रयास डीप फॉरवर्ड का रीजन पर हल्की सी मिस फील्ड, दूसरा रन लेने का प्रयास किया है, नॉन स्ट्राइक एंड पर थ्रो तो जरूर भेजा है, लेकिन कमाल का इफेक्ट। इस बार बिल्कुल हाथ में जैसे ही गेंद आई उन्होंने पीछे मुड़ के नहीं देखा, तुरंत गेंद बिल्कुल स्टंप पर डाला और रन आउट के स्वरूप में दूसरे विकेट का पतन। समाधान खेलकर इस वक्त आउट होते हुए बाद होते हुए अशोक जाएंगे। पिछले मैच में क्या जब उनका बल्लेबाजी में जब उनकी बारी आई थी तब क्या बिल्कुल संघर्ष हर्षुल टीम बिल्कुल मुसीबत में पड़ी थी, तब उस मुसीबत से बाहर निकला था, संकट मोचक बन के आई थी। लेकिन इस बार अशोक के ऊपर बिल्कुल दारमदार रहेगा। आज उनके बिल्कुल फादर भी यहाँ है मैच देखने के लिए, जिस तरह से उन्होंने पहला मैच जिताई अपने टीम के लिए, तो बिल्कुल उनके फादर के चेहरे पर थोड़ी सी फेस पर मुस्कान थी।
कट किया है पॉइंट के रीजन में। एक अच्छा बैकफुट स्ट्रोक देखने को मिला, लेकिन बिल्कुल कारपेट के सहारे वहाँ फील्डर तैयार है। जब तक नॉन स्ट्राइक एंड पर थ्रो करेंगे तब तक एक रन से संतुष्ट रहना पड़ेगा बल्लेबाज को। एक सिंगल के साथ स्ट्राइक मिलेगी पहली दफा इस बार अशोक को। सन्मानित श्री रविंद्र लोणगी सर ने उस बल्लेबाज का इनाम भी रखा था। 3 छक्के मारने के बाद उनको जरूर इनाम भी मिला था, लेकिन इस बार बिल्कुल जो मुसीबत में टीम पड़ी उनको बाहर निकलने में कामयाब होंगे या नहीं होंगी, फिलहाल इस ओवर में देखना पड़ेगा, क्योंकि एक विस्फोटक बल्लेबाज जाने जाते हैं मिस्टर अशोक। ओहो, बिल्कुल लेग स्टंप उखाड़ दिए। हल्का सा क्रॉस करके खेलने का प्रयास किया था, लेकिन बल्ले और गेंद का कुछ संपर्क नहीं। लेग स्टंप पर जाकर गेंद टकराई। विकेट नंबर 3। तीसरा झटका लगता हुआ 1-0 पर बाद होते इस समय अशोक। एक लड़खड़ाती पारी संघर्ष हर्षुल टीम की। इस पारी को लड़खड़ते पारी को संवारने जाएंगे नए बल्लेबाज रोशन। आज उनका बर्थडे है और बर्थडे का गिफ्ट देना चाहेंगे संघर्ष हर्षुल टीम के लिए। हमारी संघर्ष क्रिकेट क्लब हर्षुल गौर कमेटी के वतीन उनको बिल्कुल बधाई देना चाहेंगे हम। जिस तरह से बिल्कुल मुसीबत में तो पड़ी है टीम संघर्ष हर्षुल, थोड़ा सा संघर्ष करना पड़ेगा, लेकिन बर्थडे बॉय की गिफ्ट देना चाहेंगे अपनी टीम के लिए। आज बिग संडे, दर्शक भी बिल्कुल बड़े तैनात है, बिल्कुल बाउंड्री के बाहर एक मैच का आनंद लेते हुए। आज के दिन का ये तीसरा मैच, जिस तरह से पहला मैच जीत लिया था राजपुरी चिरापल्ली ने केवल 6 रनों से, उसके बाद चिंचोहर ने मुलवट टीम को पराजित किया केवल 8 विकेट से। इस मैच में अभी भी ये जो सिलसिला जारी है। अच्छी गेंद ब्लॉक और लेंथ पर थी, एक हेलीकॉप्टर शॉट्स खेलने का प्रयास किया था, बल्ले और गेंद का कुछ संपर्क नहीं, डॉट डिलीवरी देखने को मिली। कहीं ना कहीं रोशन ये भी अच्छा बल्लेबाज माने जाते हैं, लेकिन थोड़ा सा पहले दिन से हमने देखी उनके बल्लेबाजी थोड़ा सा स्ट्रगल कर रहे हैं आउट फॉर्म में, लेकिन इन फॉर्म में आना बहुत जरूरी। इस बार टॉप पे चला गया है, इस मौका बन सकता है कैच पकड़ने का। बिल्कुल स्लिप पॉइंट पर जरूर हल्के हाथों से खेला हुआ स्ट्रक, थोड़ी देर के लिए जरूर हवा में लहराई थी, लेकिन गेंद तक पहुंच नहीं फील्डर। इस राहत की सांस तो जरूर इस बल्लेबाज ने ली, लेकिन एक रन के साथ अपना वैयक्तिक खाता तो खोल लिया, लेकिन एक रन के साथ स्ट्राइक जाकर मिलेगी केशव को। शुरुआत तो अच्छी दी थी जरूर अपनी टीम के लिए, लेकिन एक देखा जाए तो एक विकेट टेकिंग गेंदबाजी करते हुए विनोद आवरे ने लगातार इस मैच में 2 या 3 विकेट चटकाए हैं। इस बार भी अच्छी गेंद, बल्लेबाज को मौका नहीं दे रहे, बिल्कुल कलाई का इस्तेमाल करते हुए गेंद डाल रहे हैं, जो पोजीशन बिल्कुल पहचान कर। लेकिन इस बार अंतिम गेंद पर 22 के तौर पर 1 रन जरूर मिलेगा। ओवर की समाप्ति होती 3 ओवर की समाप्ति के बाद रन स्कोर बढ़ता हुआ 30 रन, लॉट्स ऑफ 3 विकेट। उर्वरित 2 षटकांच्या मित्रांनो खेळ बाकी शिल्लक असेल। आज बर्थडे बॉय आपण पाहतो या ठिकाणी रोशन चमकेल का हे देखील पाहणे गरजेचे आहे, कारण अशोक आज शून्यवर बाद झालाय, त्यानंतर समाधान खेळुडकर सर देखील बाद झालीत, संघाचे कर्णधार काशीनाथ वळवी सर देखील बाद झालेत, आणि बाद झाल्यानंतर एक मिडल ऑर्डरच्या फलंदाजावरती जबाबदारी असेल। 30 धावा पूर्ण 2 षटकांच्या खेळ बाकी शिल्लक। यावेळेस मात्र मुरुमहट्टी संघाकडून जर्सी नंबर 45 यावेळेस षटक करण्यासाठी येईल केशव। ओहो, कमालचा फट, वीरेंद्र सहवागच्या स्टाईलने खेळलेला फटका, खूप फटका पाहायला मिळतोय। डीप कवर पॉइंट एक्स्ट्रा कवर रीजन मध्ये 6 रन के लिए। जर बघायला गेलं तर 65 धावाच्या आसपास जर टार्गेट बनवलं तर फायटिंग टोटल आपल्याला टार्गेट पाहायला भेटू शकते, जोपर्यंत केशव आहे आणि रोशन आहे तोपर्यंत। कारण सांगितलं जात नाही की चमचमाती ट्रॉफी जितना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक न पडे हथोड़ी की मार तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। पॉइंट रीजन मध्ये प्रत्येकदा आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या रीजन मध्ये या चेंडूला ढकलून दिलंय हलक्या हातोने, मिस फील्डचे कारण बॅक टू बॅक अनदर बाउंड्री केशव यांच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळते चौकार। कारण 2 षटकांचं आपण पाहतो की वैयक्तिक जर बघितलं गेलं तर या ठिकाणी विनोद आवारी यांची मात्र प्रत्येक मॅच मध्ये मात्र महत्त्वाचे योगदान। परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये सांगितले जाते नाही की एकाने हा सामना जिंकू शकत नाही, तर आपल्याला 11 प्लेयरांना मात्र साथ द्यावी लागते। कट करण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या गेलीमध्ये स्कोर लेगच्या दिशेने मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खाली होते गोलंदाजाला, त्या ठिकाणी मात्र फील्ड करावं लागेल। 1 धाव रोशन यांना चमकावं लागेल, मात्र बट गिफ्ट या ठिकाणी मात्र जर आपण सामना जिंकून दिला तर नक्कीच ही बट गिफ्ट मात्र म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत 1 धाववरती खेळतोय। क्षमता तर आहे आपल्या होम ग्राउंडवरती खेळण्यासाठी, मात्र नक्कीच प्रॅक्टिस तर केली। आमचे अर्जुन दादा नेहमीच सांगतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट,
आपली प्रॅक्टिस जर चांगली असेल तर आपण चांगल्या गोलंदाजाचा देखील सामना करू शकतोय. फाईन लेगच्या एरियामध्ये हलकासा एक दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. नॉन स्ट्राईक कॅनला खराब थ्रो, दुसरी धाव खाली जाईल. विकेट किपर यांच्या खराब थ्रो आल्यानंतर या ठिकाणी केशव यांची मात्र फिटनेसला जबाब पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट, जिथे धाव नव्हती तिथं मात्र लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा. एक धाव महत्वाची असेल. 43 धावा, 3 विकेट. उर्वरित या षटकात जर बघितलं तर अजूनही 2 चेंडूच्या खेळ बाकी शिल्लक. 4 चेंडू टाकून झाली. राऊंड विकेट का मारा करत असताना रोशन यांना मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. जोखीमभर स्ट्रोक खेळावे लागतील. ओहो, दे माई खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठीत घालतोय मी काठी. बिलकुल स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू सीमा पार निघून जाईल. षटकार. उपयोगी फटका, कारण आवश्यकता आहे, गरज आहे. सुरुवात चांगली करून दिली होती. आपण पाहतोय की 35+ लिजंड मिस्टर केशव आणि काशीनाथ वळवी सरांनी जेव्हा सुरुवात केली होती, 1 विकेट तर लवकर गेली होती. हो, यावेळेस देखील गॅप मध्ये तेज रफ्तारच्या गतीने ऑन ड्राईव्ह फटका. यावेळेस बिलकुल जमीन लगत. 4 रन. षटक समाप्त. आपण 53 धावा, 3 विकेट. शेवटच्या षटकांच्या खेळ बाकी शिल्लक. यावेळेस प्रत्येकदा मात्र सहजासहजी सजेशन दिले जाईल. आपल्या होम ग्राउंडवरती मात्र या ठिकाणी कमीत कमी 60, 65, 70च्या आसपास धावसंख्या बनवणे. अजूनही 6 बॉलमध्ये जर 17 धावा जोडल्या गेल्या तर 70च्या आसपास एक फायटिंग टोटल टार्गेट या ठिकाणी पाहणे आपल्याला योग्य ठरेल. सहा चेंडूच्या खेळ बाकी शिल्लक. विठल आएंगे अंतिम ओवर करने के लिए. 53 3 विकेट. इस बार भी टॉपे जरूर लगा है, फटका जरूर फंसा है, लेकिन स्कोरले की दिशा में जब कैच पकड़ने का प्रयास किया था तब बिल्कुल हाथ से सिट गई गेंद. जीवन दान मिलता हुआ 1 रन. रोशन को अब बल्ला घुमाना पड़ेगा. 3 छक्के अगर लगाएंगे तो बिल्कुल कर्णधार काशीनाथ वळवी के ओर से 500 रुपए का इनाम आया है. यहाँ लेग स्टंप के बाहर गेंद. वाइट का कॉल आता हुआ. एक बिल्कुल एक स्ट्रगल करते हुए जिस तरह से मुसीबत में जरूर पड़ी थी हर्षुल टीम, लेकिन उसके बाद कमाल की फटकेबाजी देखने को मिली. खासतौर से रोशन की 1 छक्का, उसके बाद चौका. थोड़ा सा अंडर प्रेशर रिलीज दबाव डालते हुए गेंदबाज के ऊपर, और ये सही रणनीति रहेगी हर्षुल की. ओहो, अच्छी गेंद. तेज रफ्तार से गेंद खेला हुआ स्ट्रोक. नो चांस. गैप में गेंद इनटू द फेंस चली जाएगी. गेंद सीमा पर. 4 रन. संकटमोचक बन के आए जरूर, लेकिन आज उनका बिल्कुल एक अच्छा दिन है, क्योंकि आज उनका जन्मदिन. बर्थडे गिफ्ट जरूर दिलाना चाहेंगे अपनी टीम को, क्योंकि अगर जन्मदिन के दिन अगर गिफ्ट देके जीत दिलाएंगे तो एक बहुत ही एक अच्छी खुशी मिलेगी उनको. इस बार भी इस बार भी गेंद डीप फॉरवर्ड रीजन. हवाई फायर खेलते हुए लहराती हुई गेंद चली जाती हुई. टाइमिंग प्रॉपर के साथ गेंद को भेज दिया सीमा पर. 6 रन. व्हाट अ बैटिंग. क्या कमाल की बल्लेबाजी करी इस वक्त रोशन. मैन फ्रॉम सिंगर से हर्षल. जिस तरह से लगातार विकेट निरंतर अंतरा में गिरते रहे, उस वक्त भी जल्दी आउट हुए 0 पर, लेकिन उसके बाद अपने कंधों पर जिम्मेदारी ली और बेखुद ही उन्होंने अपने खुद को साबित किया है कि मैं आउट फॉर्म में नहीं हूं, बिल्कुल इन फॉर्म में हूं. क्योंकि बड़े दर्शक भी यहाँ संघर्ष से हर्षुल की वो प्रेक्षक बड़े दायनात में ही वहाँ बाउंड्री के बाहर. इस बार भी कवर पॉइंट पर खेलने का प्रयास. बिल्कुल 2 खिलाड़ी वहाँ हैं. हल्की सी मिस स्पीड कैच पकड़ने का प्रयास जरूर कर रहे थे बल्लेबाज, लेकिन जिस तरह से वो अपेक्षा कर रहे थे कि वो तेज रफ्तार से गेंद आएगी बल्ले के ऊपर, लेकिन ऐसा नहीं हुआ. केवल 1 रन. अब जाकर स्ट्राइक मिलेगी केशव लांगे को. रन स्कोर बढ़ता हुआ 66. अभी भी 2 गेंदों का खेल बाकी शेष. कम से कम 1 छक्का देखने को मिलेगा या नहीं. ओह, कमाल का स्ट्रोक. फ्लैश में सीधा लॉन्ग ऑफ रीजन. इस बार केशव लांगे के बल्ले से निकलता हुआ एक छक्का.
कहते नहीं कि जो सफर की शुरुआत करता है वो मंजिल को पार कर लेते हैं, बस चलने का हौसला रखिए क्योंकि अच्छा समय, अच्छा वक्त एक अच्छे बल्लेबाज का इंतजार करता है और वही इंतजार करते हुए वेट एंड वॉच का फटका देखने को मिला। यावेळेस मित्रांनो 5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 73 धावा म्हणजे 74 धावांचं टार्गेट असेल मुरुमहट्टी या संघासमोर। एक टार्गेट तर चांगलं बनवले, पुढील सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल। एक डीएन मधून एक गुजरात मधून बघणे योग्य ठरेल की घोडबारी आणि शिंदोने हा चौथा सामना पाहायला मिळेल। काल लाईव्ह संध्याकाळच्या लाईव्ह आपण 17 स्पोर्ट्स यूट्यूबच्या लाईव्ह संदर्भात आपण या ठिकाणी लॉस पाळली होती आणि लॉस पाळत असताना आपण पाहतो की पहिला सामना त्या ठिकाणी चिरापाली आणि बेलपाली हा पाहायला मिळाला होता। त्यानंतर दुसरा सामना मुलवड आणि चिंचोहर आणि तिसरा सामना मुरुमटे आणि संघर्ष हर्सुल आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत जर बघायला तर घड्याळामध्ये 12:20 झाल्यानंतर दुसऱ्या डावला सुरुवात होईल। तत्पूर्वी आमच्या चाकोरी या प्रेक्षकांचे देखील कॉल येतोय, कारण चाकोरेच्या या गावामधून देखील प्रेक्षक या स्वर्गवासी राहुल पांडुरंग थोरात स्मृती चषक स्पर्धा पाहत आहेत। आमचे नक्कीचे क्रिकेट प्रेमी असेल वामन मुकणे, तुमचे देखील खूप खूप आभार आहेत। या ठिकाणी आपण पोहोचू शकले नाही, परंतु आपल्या 17 स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण जोडला आहात, तुमचे देखील हार्दिक अभिनंदन। परंतु यावेळेस मात्र 74 धावांचे टार्गेट असेल। 2 बॅटर देखील लगेचच्या मैदानाच्या आत जायचे आहे मित्रांनो। पुढील सामना असेल सिंधोनी विरुद्ध घोडबारी। आज फायनल डे आणि फायनल डे म्हटल्यानंतर प्रेक्षकांची गर्दी देखील वाढेल। पंचक्रोशीतील प्रेक्षक जर बघितले गेले तर चिंचोहळ असेल, त्यानंतर चिरापाली आमच्या खास करून डुबा चारेसकर, त्यानंतर बेलपाली, त्याच्यानंतर सिंधोनी घोडबारी हर्सुल असं बरेचशा ठिकाणी नाचलोंडी असेल, चिकाडी असं बरेचशा पंचक्रोशीतील आलेल्या प्रेक्षकांचे एकदा मनपूर्वक सरस स्वागत। त्यानंतर आपण पाहतो की जातिका बुद्रुक शाळेचे क्रीडा शिक्षक सन्माननीय श्री भगवान भोईसर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, तुमचे देखील सरस स्वागत आहे। यावेळेस 2 बॅटर मैदानाच्या आत जायचे आपण आपल्या समोर टार्गेट ठेवले गेले 30 बॉलमध्ये 74 धावांचं। यावेळेस रणनीती कोणती असेल हर्सुलकरांची, कारण त्या ठिकाणी मात्र लेकीच्या श्रीकनिसा केला जातोय। सांगितले जाते की सुखात हसवी दुखात रुजवी गाऊनी गोड अगाई, जगात असे का नाही जसे माझी मला प्रिय आई, ठेच लागतात त्याच्या पायी हृदय वेदना होते माझ्या पायी, 33 कोटी देवामध्ये सर्वश्रेष्ठ मला माझी आई। यावेळेस आपण पाहतो की निकीच्या 2 बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतील 74 धावांचा पाठला करावा लागेल। मुरुमहट्टी आपण लवकर मैदानाचा ताबा घ्यायचे। विनोद आवारी आणि माधव यांची जोडी मैदानाच्या आत। खास करून जर बघितलं तर प्रत्येक मॅच मध्ये विनोद आवारी हा मात्र फलंदाज चमकलाय। प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मेडल मात्र त्यांना मिळवलाय आणि मिळवत असताना ह्या मॅच मध्ये जर बघितलं तर हर्सुलकरांना विनोद आवारी यांची मोठी विकेट असू शकते। 17 स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे आमचे तमाम लाडके क्रिकेट प्रेमी जोडले आहेत या फायनल बिग डे रविवारच्या दिवशी त्यांचे देखील मनपूर्वक सरस स्वागत आहे। आपण सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि शेअर करत असताना एकत्र हा पाहत राहा। आपल्याला एक संघर्ष क्रिकेट क्लब हर्सुलकरांची एक प्रतियोगिता, शानदार एक प्रतियोगिता पाहायला मिळते। पर्व 5वे आणि पर्व 5वे होत असताना आपण पाहतो की पहिली दफा या ठिकाणी षटक टाकण्यासाठी येईल मिस्टर पोपट माहले, मॅन फ्रॉम संघर्ष हर्सुल। तळागळाशी घालून मात्र आपण पाहतो की नक्कीच्या एक बातमी आणतोय आणि बातमी झापत असताना आपण प्रत्येकी
व्हॉट्सअपला ऑनलाईनच्या द्वारे मात्र ती बातमी आपल्याला पाठवते असे आमचे पत्रकार या ठिकाणी पोपट महाले पहिली दफा संघर्ष हर्सुल संघाकडून मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. लेफ्ट हँड बॅटर यावेळेस मात्र आपण पाहतो की विनोद आवारी यांना नक्कीच या ठिकाणी आपण 17 स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून त्यांना मात्र नक्कीच सूचना दिल्या गेल्या होत्या की आतापर्यंत आपण पाहतो की या स्पर्धेमध्ये आपण खेळू शकतोय, परंतु दुसऱ्या स्पर्धेमध्ये जर खेळाल तर त्या ठिकाणी आपल्याला पेठ तालुक्यातील जी कमिटी आहे ती कमिटी आपल्याला 5 वर्ष बॅन करेल याची देखील नोंद घ्यायची. परंतु यावेळेस मात्र संधी निर्माण झाली. जाऊया आपण मैदानाकडे. यावेळेस पहिला बॉल कट केला. कॉटन बॉल करण्याचा प्रयत्न, चान्स होता जरूर, परंतु आपल्या डाव्या हाताला मात्र रोखण्याचा प्रयत्न केला होता पोपट यांनी. एक धाव. चारी बाजूने मात्र हे फटकेबाजी खेळण्याची क्षमता ठेवतोय. खास करून विनोद आव्हाड यांची विकेट काढणे गरजेचे असेल. फील्डमध्ये परिवर्तन. रोशन यांनी मात्र कमालची फटकेबाजी केली आज. त्यांचा मात्र जन्मदिन. आमच्या नक्कीच्या संघर्ष क्रिकेट क्लब हर्षल गव्हर्नमेंटच्या वतीने तुम्हाला नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रोशन लांगे अभिनंदन असेल तुमचं देखील. यावरती मात्र माधव ऑन स्ट्राईकला. कट केलाय. पहिल्या चेंडूवरती नाही तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र अलॉंग द फटका. टायमिंग प्रॉपर. यावेळेस डीप लॉंग ऑन रिजन मध्ये षटकार जाईल. कॉलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. यावेळेस षटक यार्कर मारणे गरजेचे असेल. कानमंत्र आपण पाहतो की कर्णधार समोरच आहे त्या ठिकाणी 30 सर्कलमध्ये शॉर्ट मिड ऑफ या रिजनमध्ये वारंवार सूचना दिली जाते, कारण यावेळेस आपण पाहतोय की सटीक यार्कर मारावी लागतील. फलंदाजाच्या बिलकुल शरीरापासून दूर चेंडू ठेवावा लागेल. जेव्हा जेव्हा विकेट टू विकेट मारा केला जाईल तेव्हा मात्र थांबणार नाही, कारण षटकार मारला जाईल का आव्हान तर मोठं आहे 74 धावांचं. पण यावेळेस जर विकेट जर प्राप्त केले गेले नाही तर वापसी करू शकतोय, कारण मुरुमहट्टी हा संघ इन्फॉर्म संघ मानला जातोय की मजबूत संघ मानला जातोय. कारण मुरुमहट्टी संघाने बघायला तर खोखरीपाडा या संघाला देखील पॉल फायनलच्या सामन्यामध्ये पराभूत केलं होतं. त्यानंतर मुरुमहट्टी या संघाचा बघायला तर संघर्ष 11 कळमुस्ते या संघाला देखील पराभूत केलं होतं. फटका फसलाय पूर्णपणे, परंतु पाठीमागे यावेळेस बिलकुल क्षेत्ररक्षक दूर असेल. बॅक टू बॅक इज बाय डीप. नो बॉलचा कॉल देखील, आणि नो बॉलचा कॉल आल्यानंतर 7 धावा या ठिकाणी. महागड षटक. जी लक्ष्मण साहेब थोडासा पॉपिन क्रीजला टच झाला असल्याने मात्र नो बॉल आणि फ्रीडचा चान्स दिला मिळालाय, आणि फ्रीडचा चान्स दिल्यानंतर माधव हा फलंदाज या ठिकाणी चमकतोय मुरुमहट्टी या संघाचा. फ्रीडची संधी निर्माण झाली. सांगली जाते की उघडाटवाळी पहा नीट, हा चेंडू असेल फ्री हिट. हो कमालची लेंथ यावेळेस जी फ्री हिट डिलिव्हरी होती ती मात्र या ठिकाणी एक सफलतापूर्वक मात्र डॉट चेंडू काढला गेलाय. रणनीती चांगली असेल, परंतु यावेळेस दुसऱ्यांच्या जर गलती केली तर ही गलती सुधारावी लागेल संघर्ष क्रिकेट क्लब या संघाला. कॉलवर टप्प्याचा बॉल पाठीमागे आपण पाहतोय रोशन असेल. यावेळेस शानदार क्षेत्ररक्षण. 1 धावावरती संतुष्ट राहावं लागेल, कारण कमबॅक करताना पाहायला मिळतोय पोपट आपल्याला या ठिकाणी 74 धावापर्यंत जर रोखायचं असेल आणि अंतिम 4 मध्ये पोहोचायचे असेल तर स्ट्रगल एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी गोलंदाजी हाताळावी लागेल. खास करून विनोद आवारी यांची विकेट एक भिंत जर कोसळवली गेली तर दुसऱ्या बाजूने मात्र लगेच रोखण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण आपण जेव्हा घर बांधतोय ना मित्रांनो तेव्हा पाया मजबूत असला पाहिजे. जर पाया मजबूत नसेल तर दिवार बांधून देखील उपयोग होत नाही. यावेळेस एक दिवार कोसळवावी लागेल संघर्ष हर्सुल संघाला. यावेळेस चांगला फटका, आणखीन एक उपयोगी फटका पाहायला मिळतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक यावेळेस एक सिंगल धाव. ही रणनीती चांगली असेल, कारण एक धाव जर खाली गेली तर सजासे डोकेदुखी ठरणार नाही संघर्ष हर्सुल संघाची, कारण आतापर्यंत 2 षटकार मारले गेले. माधव यांच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळाली देखील. धावसंख्या जाऊन पोचते 16 धावा. अंतिम बॉल बाकी शिल्लक 25 बॉल आणि 58 धावा लागतात जिंकण्यासाठी. डॉट जर चेंडू काढला गेला तर नक्कीच या ठिकाणी 24 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक राहील. कुत्र्याला काढायचं आहे मैदानाच्या आत, कारण ती मात्र नक्कीच वारंवार त्या ठिकाणी अडथळा निर्माण करू शकतोय. दौलत भाऊ त्या कुत्र्याला मात्र नक्कीच बाहेर काढायचे. आमचे कॅमेरामॅन त्याच्यावरती मात्र नक्कीच फोकस करतायत. कट केलाय. आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेस देखील उपयोगी फटका पाहायला मिळतोय. अंतिम बॉलवरती मात्र क्लिअर करत असताना चेंडू दर्शक फॅन्स मध्ये जाऊन पडतोय. अंतिम बॉलवरती षटकार. या षटकात 3 षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पडते 22 धावा. महागड षटक.
पहला ओवर एक महंगा घटता हुआ 22 रन खर्च की कोई सफलता नहीं मिली पोपट को, लेकिन उस ओवर का भरपाई करेंगे इस ओवर में मिस्टर तानाजी भोये। विकेट तो नहीं मिली। पावर प्ले का ये दूसरा ओवर चल रहा है इस वक्त। एक लेखा चौका देखा जाए तो 22 रन खर्च के पोपट माहले ने। खराब गेंदबाजी, लेकिन अभी भी 24 गेंदों में 52 रनों की दरकार, अभी भी गेम है। लेकिन इस बार अपने फ्लोटर में अच्छी फील्डिंग वहां देखने को मिली। बिल्कुल शॉर्ट मिड ऑन पर फील्ड कर रहे थे काशनाथ वड़वी, लेकिन जिस तरह से एक 5 या 8 मीटर दौड़ते हैं लॉन्ग ऑफ पर, शॉर्ट मिड ऑफ पर, वहाँ एक अच्छा स्टॉप किया इस गेंद को। एक एक गेंद डॉट निकालनी पड़ेगी, भले ही आपको विकेट मिले या ना मिले। हल्की सी अपील जरूर विकेट के पीछे केशव की, लेकिन नकारा। ये अच्छी गेंद है, जब तक आप बल्लेबाज को मजबूर नहीं करेंगे आपको विकेट नहीं मिलेगी। सही लेंथ के साथ सोच समझकर आपको एक एक गेंद विचार विमर्श करके गेंद करनी पड़ेगी इस विकेट पे। ये अच्छी गेंद, इस बार भी कलात्मक स्लोवर मीडियम से पेश की गेंद। बल्लेबाज समझ नहीं पा रहे हैं इस वक्त मिस्टर विनोद आवारी, पर हर मैच में उन्होंने अच्छा खासा योगदान दिया है अपनी टीम के लिए। प्रत्येक मैच में उन्होंने मैन ऑफ द मैच का मेडल भी उन्होंने सम्मानित किया है, अपने आप प्राप्त किया है। लेकिन इस वक्त अच्छी गेंदबाजी, इस बार वेट एंड वॉच का फटका देखने को मिल रहा है। बिल्कुल स्कोर लेग सीमा पर चले जाती हुई चौथे गेंद पर एक प्रहार, 4 रन। कर्णधार बिल्कुल एक विचार विमर्श में पड़े कि कहाँ क्षेत्ररक्षक लगा जाए, क्योंकि ऑफ साइड में देखा जाए तो बिल्कुल बाउंड्री तक तो खिलाड़ी नहीं रखा है। एक लॉन्ग ऑफ पर जरूर लगाए और हल्का सा एक डीप से ऊपर पर, लेकिन उसके बावजूद 3 गेंदें तो अच्छी गेंदे की थी, लेकिन उसके बावजूद चौथी गेंद पर एक चौका। इस चौके के साथ 2 गेंदों का खेल बाकी से इस ओवर में। इस बार भी वेट एंड वॉच, कमाल का स्ट्रोक देखने को मिला। 3 गेंदें तो बिल्कुल डॉट हुई थी, लेकिन उसके बाद 2 गेंदों पर एक बड़े हिट्स, एक चौका एक छक्का। 2 गेंदों में 10 रन तो बना लिए, लेकिन अब अंतिम गेंद करनी पड़ेगी। पिछला ओवर भी महंगा रहा, इस ओवर में भी 10 रन खर्च कर चुके हैं इस वक्त तानाजी भोई, लेकिन अभी भी 42 रन चाहिए जीतने के लिए 19 गेंदों में। क्योंकि जीतने वाली कोई अलग काम नहीं करते, वो हर काम एक अलग ढंग से करते हैं, वही देखने को मिला। जिस तरह से एक लड़खड़ाती पारी तो सवारी थी, 74 रनों का टारगेट जरूर रखा, लेकिन गेंदबाज की जब बारी आई तब कोई रोक नहीं पा रहे इस बल्लेबाज को, क्योंकि अंतिम गेंद पर 1 रन। 2 ओवर समाप्ति के बाद रन स्कोर बढ़ता हुआ दूसरे इनिंग में बल्लेबाजी करते हुए मुरुमहट्टी का स्कोर 33 रन, 9 विदाउट लॉस। यावेळेस मित्रांनो आपण पाहतो की पॉवर प्ले षटक समाप्त होते आणि पॉवर प्ले षटक समाप्त झाल्यानंतर 33 धावा बिना विकेट गमावून दोन्ही गोलंदाजांनी जर बघितलं तर पहिल्या षटकात 22 धावा आणि दुसऱ्या षटकात 11 धावा खर्च केल्यानंतर उर्वरित 18 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक, 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक म्हटल्यानंतर या ठिकाणी 18 बॉलमध्ये 41 धावा लागतात जिंकण्यासाठी। बऱ्याचशा ठिकाणी मात्र नाशिक, त्यानंतर मुंबई, त्यानंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातून, जव्हार तालुक्यातून, गुजरातमधून देखील या 17 स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले आहेत त्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज फायनल डे म्हटल्यानंतर नक्कीच आपण ओपन मोबाईल केलेत, लाईव्ह कास्टच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय। सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा, अजूनही ऐकत राहा, पाहत राहा। उर्वरित 3 षटकांचे खेळ बाकी शिल्लक, यावेळेस मात्र अरुण पारधी येईल। एक पहिलेच्या साखळी सामन्यामध्ये बघितले गेले तर अरुण यांनी सुरेख गोलंदाजी केली होती। एक कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत असताना 3-2चे कॉम्बिनेशन देखील पाहायला मिळू शकते। यावेळेस आपण पाहतो की ऑप्शन आहेत, बघायला गेलं तर हेमंत मोवळे सर देखील गोलंदाजी करू शकतोय, अरुण पारधी देखील गोलंदाजी करू शकतोय, त्यानंतर रोशन हा देखील गोलंदाजी करू शकतोय। आज महेश लांगे यांना आपल्या संघामध्ये तर घेतलं नसेल बहुतेक, परंतु आपण पाहतो की कर्णधार देखील गोलंदाजी करू शकतोय। ऑप्शन तर आहेत, परंतु यावेळेस एक षटक महत्त्वपूर्ण आपल्याला हाताळावं लागेल। वॉट अँड फटका पूर्णपणे फसलाय, परंतु गॅप मध्ये अशोक त्या ठिकाणी असेल, मात्र दुसरी धाव खाली जाईल का? विकेट कीपर यांच्याकडे सटिक थ्रो यावेळेस बिलकुल ओ जस्ट नो,
खतरेची घंटी वाजणार होती, परंतु मात्र तेज फिटनेस के साथ मात्र रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावा. या फलंदाजाकडे मात्र चारही दिशामध्ये खेळण्याची क्षमता आहे. प्रत्येक ठिकाणी तो मात्र चांगली फटकेबाजी करतोय. प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मेडल मात्र प्राप्त केलाय त्या बॅटर्सनी. त्यांची विकेट महत्त्वपूर्ण. मी कारण सांगितलं होतं ना की आपण जर या ठिकाणी एक भिंत जर कोसळवली गेली नाही ना तर मोठी धावसंख्या उभारू शकतील. खराब लेंथ शक्तिशाली प्रहार आउट गोईंग करत असताना फाईन लेग एरियामध्ये खेळलाय 4 रन. अशा वेळेस आपल्याला बिलकुल ब्लॉक हॉलमध्ये सटीक यार्कर, कारण सेन वॉर्नर यांनी देखील सांगितले जर आपल्याला फलंदाजापासून जर वाचायचे असेल तर सटीक यार्कर मारणे गरजेचे. यावेळेस बिलकुल लेग स्टंपर बारा केला होता. लेग कटर करण्याचा प्रयत्न केला असेल कदाचित, परंतु आपल्याला फलंदाजाला मजबूर करावं लागेल बिलकुल ब्लॉक हॉलमध्ये, तेज रफ्तार आणि ब्लॉक हॉलमध्ये. परंतु यावेळेस मात्र विनोद अवधी हा देखील एक विस्फोटक फलंदाज मानला जातोय मुरुमटी संघाचा. ही लेंथ चांगली असेल. यावेळेस आपण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवला गेलाय. यावेळेस इनसाइड जर बॅट जर लागला गेला तर फटका फसू शकतोय, म्हणजेच आपल्याला विकेटची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र बघायला गेलं तर 15 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 35 धावा लागतात जिंकण्यासाठी, म्हणजेच आपल्याला एक षटक महत्त्वपूर्ण हाताळावं लागेल. लाईन चांगली. यावेळेस आपण पाहतोय की आत्ता मात्र कॉन्फिडन्स वाढतोय अरुण पारधी यांचा, कारण आपण पाहतोय की जेव्हा क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा चांगले बॅटर असतात तेव्हा आपली एक संतुलन, व्हेरिएशन, कलात्मक जेव्हा कलांचा वापर करतोय हे मात्र महत्त्वाचं असते. कट केलाय. शक्तिशाली प्रहार, वेट अँड वॉटचा फटका परत एकदा पाहायला मिळतोय. टाइमिंग प्रॉपर कनेक्शन के साथ फटका खेळलाय. चेंडू सीमा पर निघून जाईल. षटकार. काय फटकेबाजी पाहायला मिळते. 74 धावा मोठ्या तर पाहायला मिळाल्या होत्या, परंतु गोलंदाजी खराब पाहायला मिळाली. पहिल्या षटकात 22 धावा पोपट महाल यांनी खर्च केला, विकेट नाही. दुसऱ्या षटकात 11 धावा तानाजी भोई यांनी दुसरं षटक टाकलं होतं, त्या षटकात 11 धावा, विकेट नाही. या षटकात देखील एक चौकार एक षटकार पाहायला मिळालाय. अंतिम चेंडूचा खेळ बाकी शिल्लक, कारण धावसंख्या जाऊन पोहोचते यावेळेस 45-45. 13 मध्ये 29. एक षटक महत्त्वपूर्ण. विकेट टेकिंग कोण गोलंदाज येईल यावेळेस आपण पाहतो की हेमंत मवळे सर आहे. त्यानंतर आपण पाहतो की रोशन देखील गोलंदाज आहे, मनोज देखील गोलंदाज आहे. कोणत्या गोलंदाजाला मात्र पाचार्य केलं जाईल, कारण कर्णधार या ठिकाणी मात्र विचार विमर्श करतोय. एक षटक मात्र महत्त्वपूर्ण हाताळावं लागेल. ओहो, विकेट मिळण्याची शक्यता होती जरूर, परंतु विकेट किपर केशव लांगे यांच्याला हाताला चाटून गेलेला चेंडू, डोक्याला हात लावलेत परंतु वेळ निघून गेली. अंतिम बॉलवरती एक मोठी विकेट मिळण्याची शक्यता, परंतु यावेळेस मात्र जीवनदान मिळते. षटक क्रमांक 3 समाप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 46, नो विदाउट लॉट्स. मुरुमटी या संघाची धावसंख्या उर्वरित आपण पाहतोय केवळ 12 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता, म्हणजे 14च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल. आज आपण पाहतो की 700 लोकांचे जेवण देखील या ठिकाणी उपलब्ध असेल. 700 लोकांचे जेवण देखील तयार असेल. फायनलच्या दिवशी मात्र डिकेच्या संघर्ष क्रिकेट क्लब हर्सुल या गौर कमिटीने मात्र रेकीच्या या ठिकाणी सूचना दिल्या होत्या. कालच्या दिवशी देखील प्रत्येक खेळाडू वर्गांना, प्रेक्षक वर्गांना देखील जेवणाची सोय उपलब्ध असेल. अभिनंदन मी प्रत्येकदा करेन संघर्ष क्रिकेट क्लब हर्सुल गौर कमिटीचं. यावेळेस आमचे 17 स्पॉट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक देखील जोडले आहेत. नाशिक संघात त्र्यंबकेश्वर, चाकोरे गावातील देखील आहेत. त्यानंतर मुंबईवरून देखील मेसेज आलेत. त्यानंतर DN दादरा नगर हवेली गुजरात, असं बऱ्याच ठिकाणी मात्र या ठिकाणी मेसेज आलेत आणि कमेंट देखील येत आहेत. स्पीडअपमध्ये नो मीटिंग थोडासा स्पीडअपमध्ये सामना देखील घ्यायचा आहे. अवघ्या 12 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी आमचे ग्रामपंचायत सदस्य, माजी सदस्य सीताराम वळवी सर हे देखील उपस्थित आहेत सामना पाहण्यासाठी. नक्कीच त्यांचे हृदय धडधड करते कोणता सामना जिंकेल, कारण अजूनही संधी असेल मित्रांनो, हिंमत हारू नका. सांगतात ना की मुरमटी संघाकडून मात्र प्रवणी आली. माधव गांगोडी यांच्यासाठी लगातार 3 षटकार जर मारले गेले तर त्या ठिकाणी मेघराज यांच्याकडून 501 रुपयाची कॅश प्राइज लागले गेले. सुरेख फटका, पूर्णपणे फटका फसलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक, विकेटची ओहो, विकेटची महत्वपूर्ण या ठिकाणी आवश्यकता. तरी एक विकेट खाली एक भिंत तोडली जाते. विनोद अवर यांची एक मोठी विकेट. काय अशोक यांनी कॅच पकडलाय. कॅच पकडत असताना विनोद आवारी बाद होतोय.
अंडर प्रेशर कॅच, कारण बिलकुल 26 धावांची खेळी केली आणि 26 धावांची खेळी करताना जी अपेक्षा केली होती लेग कटर या ऑफ कटर येईल, फटका तर सुरेख खेळला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवला गेला होता, त्या क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावते आणि पहिली विकेटचे पतन मुरुमहट्टी या संघाला विनोद आवारी यांच्या स्वरूपात. एक भिंत कोसळली, परत एकदा कमबॅक करावं लागेल. तुमचं आहे ना? ओके. हो हो. सांगतात ना की आयुष्यात सर्व हारला तरी चालेल, पण हिम्मत कधी हारू नका मित्रांनो, कारण हीच किंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. चान्स तर असेल हर्षल संघासाठी देखील. मित्रांनो, आपण यावेळेस मात्र हिमतीने लढा. हारला तरी चालेल, सांगितले जाते नाही की हारला तर लाजू नका आणि जिंकलात तर माजू नका, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे गुरु. यावेळेस कोणत्या क्षणी पलटवार होऊ शकतोय. ओ आखूड टप्प्याचा बॉल, परंतु नॉन स्ट्राईक एंडला थ्रो फेकला जाईल. ओ खराब थ्रो प्रयत्न केला होता, बिलकुल फायदेमंद फटका उठवता आला निंबाळू यांना, परंतु यावेळेस माधव यांच्यासाठी प्रवणी आली, परंतु यावेळेस मात्र एक अजीब गजीब बिलकुल नॉस्टॅल्जिक एंड पर स्ट्राईक एंडला पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना एक अंतिम क्षणी मात्र आपल्या क्रीजमध्ये बॅट जेव्हा टेकली होती तेव्हा सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. यावेळेस आखूड टप्प्याचा जर चेंडू तानाजी यांना करावा लागेल तर फटके मोठे मारावे लागतील. यावेळेस संतुलन केसाठी सटीक यारकर, कारण त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनमधून पॉईंट कव्हरमध्ये समाधान खेळकर उपस्थित असेल, तैनात असेल. कट केलाय, फटका फसलाय, परंतु आउट गोईंग. यावेळेस देखील चेंडू सीमापार निघून जाईल. आखूड टप्प्याचा बॉल, यावेळेस देखील माधव यांच्या बॅटच्या मधून एक उपयोगी फटका, षटकार. पहिला तर आलाय षटकार, परंतु अजूनही 2 मारले तर 501 रुपयांची कॅश प्राइज मिळू शकते. त्यानंतर आपण पाहतो की अहमदाबाद वरून देखील आमचे क्रिकेट प्रेमी जोडले ज्ञानेश्वर. यावेळेस स्टॉपेज, कॅच पकडला जाईल का? समाधान खेळूडकर, हो कमालचा कॅच, वर्ड कॅच, ब्युटिफुल सनसेबल कॅच. आणि सनसेबल कॅच असताना जबरदस्त कॅच बघत असताना एक 20 पटक फलंदाजीच्या पारीचा अंत केला जातोय. विकेट नंबर 2, दुसरा झटका लागतोय मुरुमहट्टी या संघाला माधव यांच्या स्वरूपात. कॅच पकडली की मॅच पकडली सांगणे कठीण आहे, परंतु मला वाटते अजूनही चान्स आहेत दोन्ही संघांसाठी. आपण सांगितले होते की अहमदाबाद वरून देखील आमचे क्रिकेट प्रेमी या ठिकाणी जोडले आहेत. 17 स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुमचे देखील खूप खूप आभार आहेत. आपण पाहतो की मी वारंवार जिक्र करतोय, नाशिक, त्र्यंबकेश्वर तालुका असेल, विक्रमगड, वाडा, जव्हार, त्यानंतर DN दादरा नगर हवेली, गुजरात, असं बऱ्याचशा ठिकाणाहून मात्र या ठिकाणी आमचे क्रिकेट प्रेमी जोडले आहेत. त्यानंतर आमचे नक्कीच सोकट घाटाळ हे देखील आमच्या दादरा नगर हवेलीमधून या मॅचचा आनंद घेत आहेत, मॅच बघतायत. तुमच्या देखील खूप खूप जसे जसे असेल हर्षल संघाकडे, कारण चिकाटी, जिद्द, कल्ला या ठिकाणी आपल्याला हाताळावी लागेल, कारण भिंत तर तोडली, मिडल ऑर्डरच्या फलंदाजावरती जबाबदारी. ओहो काय कमालच्या ब्लॉक हॉलमध्ये बॉल, जबरदस्त आक्रमण. एक जी उम्मीद होती की मुरुमहट्टीच्या संघाच्या बाजूने हा सामना फिरेल, परंतु 50-50 चान्स. षटक समाप्त होते, केवळ 6 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 6ला 18. काय पाहायला मिळते या ठिकाणी सेन्सेबल कॅप्टन्सी, जबरदस्त कॅप्टन्सी, माइंड सेट करून या ठिकाणी मात्र देखील विचार विमास करून गोलंदाजाला हाताळले जाते, कारण ऑप्शन आहेत. शेवटचे षटक मनोज किंवा हेमंत मोवळे यांना दिलं जाईल का? पाहणे योग्य ठरेल. 6ला 18. यावेळेस नाशिक वरून देखील बघतायत कुशल भोये सर, तुमचे देखील खूप खूप आभार आहेत, कारण रोमांचक स्थितीमध्ये ही सामना पाहायला मिळते. या प्रतियोगितेमध्ये बघितलं तर आतापर्यंत चौकार 553 पाहायला मिळाले आणि 554 षटकार पाहायला मिळाले. संध्याकाळच्या सत्रात बिलकुल 600च्या वरती आपल्याला हा आकडा पाहायला भेटू शकतोय. त्यानंतर अशोक गरेल मुंबईहून देखील मॅच बघतायत, तुमचे देखील खूप खूप आभार आहेत. अंतिम ओव्हर का खेळ बाकी शिल्लक.
इस बार गेंदबाजी करने के लिए आएंगे अंतिम ओवर मिस्टर हेमंत मौले, महाराष्ट्र पुलिस नासिक। 6 गेंदों का खेल बाकी से 6 गेंदों में सिर्फ 18 रन की दरकार जीतने के लिए। कितना कि ताश के पत्तों से ताजमहल नहीं बनता, नदी रोकने से कोई समंदर नहीं बनता। लड़ते रहो अपने जिंदगी से, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। सिकंदर का मुकंदर कौन बनेगा इस वक्त 6 गेंदों में आपको देखने को मिलेगा इस मैदान के अंदर। 6 गेंदे 18 रन, कम से कम ब्लॉक हॉल में गेंदबाजी करनी होगी। कम से कम 2 गेंदे यहाँ डॉट्स या 3 गेंदे डॉट्स अगर निकाले में कामयाब होते हैं तो बिल्कुल ये मैच झुकेगा संघर्ष रसूल के पास। अंडर प्रेशर रिलीज के साथ गेंद को बिल्कुल बच गया जरूर, लेकिन शानदार एफर्ट वहां अशोक का। 1 रन से रोकना पड़ेगा बल्लेबाज को, 1 रन से संतुष्ट रहना पड़ेगा। लेकिन थोड़ा सा अंडर प्रेशर रिलीज दबाव बिल्कुल, अगर बल्लेबाज ने अगर ये गेंद नहीं मार लिया होता ना तो डेफिनेटली कहीं ना कहीं वाइट करार दिया होता। लेकिन एक बल्लेबाज ने अंतिम स्नो तक बल्ला घुमाया और बल्ले से लगकर एक गेंद पर 1 रन निकाली। अभी भी 5 गेंदे 17 रन, 17 पर खतरा देखने को मिलेगा या नहीं। फिलहाल ओवर द विकेट के साथ गेंदबाजी कर रही है। ऑफ कटर कैट का करने का प्रयास, कैच पकड़ने का प्रयास जरूर करेंगे, लेकिन वहां बिल्कुल नो मिनट्स में लैंड होती हुई गेंद। इस बार 2 रन जरूर मिलेंगे। 4-5 क्षेत्र बिल्कुल फील्डर वहां जमा इकट्ठा हुए थे जरूर, लेकिन रनिंग बिटवीन द विकेट के साथ 2 रन। इस बार पालघर जिले में से मधुकर ये मैच देख रहे हैं, आपका भी बहुत बहुत मैं अभिनंदन करता हूं। लेकिन क्या कमाल का मैच देखने को मिल रहा है क्रिकेट प्रेमी को। दर्शक बिल्कुल अपनी आंखों में तेल डालकर देख रहे हैं मैच। कौन सी बाजू में यह मैच झुक जाएगा, कौन सी टीम जीत जाएगी। फिलहाल अंतिम गेंद तक आपको ये देखना पड़ेगा। वॉट बॉल, ब्लॉक हॉल में गेंद, इस बार डिप्स पर रोशन वहां फील्ड करेंगे। सटीक थ्रो भी भेजा है नॉन स्ट्राइक कैंड पर। रन आउट के स्वरूप में ये तीसरी विकेट का पतन, विकेट नंबर 3। 1 रन पूरा किया था, दूसरे रन के लिए निकल पड़े थे, लेकिन क्रीज पर पहुंच नहीं पाएंगे बल्लेबाज। इस बार रवि चौहान सर भी मौजूद थे, 17 स्पोर्ट्स ट्यूब लाइव से माध्यम से जोड़ चुके हैं। आपका भी मैं स्वागत करना चाहूंगा 17 स्पोर्ट्स ट्यूब लाइव के माध्यम से। बहुत सारे नासिक, पालघर, त्र्यंबकेश्वर, विक्रमगढ़, जवाहर, अहमदाबाद, दादरा नगर हवेली, गुजरात, उसके बाद संजू, आपका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। बिल्कुल गुजरात से मैच देख रहे हैं, ये लाइव मैच देख रहे हैं 17 स्पोर्ट्स यूट्यूब लाइव के माध्यम से। लेकिन सब्सक्राइब करने के लिए ना भूलें, लाइक करें, शेयर करें। इस बार अगली गेंद, अच्छी गेंद, बिल्कुल सही नियंत्रण के साथ गेंद को डाल रहे हैं, क्योंकि ये मैच करो या मरो ऐसी स्थिति में पहुंच गया है। अच्छी गेंदबाजी, उतना ही शानदार फील्ड भी देखने को मिला। अभी भी 2 गेंदे 13 रन। क्या कमाल का मैच देखने को मिल रहा है। एक शेर तो दूसरा सवा शेर। कौन बनेगा बब्बर शेर इस मैच में। AMR दिल्ली से देख रहे हैं ये मैच। ANR आपका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा, क्योंकि 2 गेंदों का खेल बाकी शेष और 2 गेंदों में ओनली 13 रन चाहिए जीतने के लिए। एक गेंद यहाँ बिल्कुल सही लेंथ से डालेंगे तो अच्छा रहेगा। ओ, बल्ले का किनारा जरूर लगा था, सर पर हाथ भी लगाया। अगर छोड़ दिया होता तो गेंद बिल्कुल वाइट करार दिया जाती, लेकिन ऐसा नहीं हुआ। अब एक छक्का मारेंगे तो भी ये मैच जीत नहीं पाएंगे बुरुमटी टीम। ननुंद्रा ये भी मैच में 17 स्पोर्ट्स यूट्यूब लाइव से जुड़े हैं, आपका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। लेकिन इस बार ये मैच जीत लिया है संघर्ष हर्षिल टीम ने। कमाल की गेंदबाजी देखने को मिली। एक अंडर प्रेशर रिलीज जरूर था इस गेंदबाज के ऊपर, लेकिन एक संतुलन के साथ गेंदबाजी की और आखिरकार ये मैच जीत लिया है। 12 रनों से ये मैच जीत लिया और 12 रन से मैच जीतने के बाद 12 रनों से पराजित किया इस समय मुरुमहट्टी को। हारने वाले को मैं स्वागत करना चाहूंगा और जीतने वाले का अभिनंदन। चलो चलते हैं तो प्रेजेंटेशन बॉक्स के सामने मैन ऑफ द मैच। इस मैच का कौन मैन ऑफ द मैच का हकदार बना है वो भी देखने को मिलेगा, क्योंकि एक बर्थडे रोशन लाहंगे मैन ऑफ द मैच। तर या ठिकाणी आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे मित्रांनो, कारण काही रोमांचक स्थितीमध्ये सामना पाहायला मिळाला होता।
74 75 धावांचा पाठलाग करत असताना मोरमहट्टी संघाची जर बघायला तर सलामी जोडी विनोद आवारी आणि त्यांना 7 लाभला होती. माधव यांनी मात्र एकीची एक विजयाची बिलकुल अपेक्षा ठेवली गेली होती, परंतु त्यांच्या विकेट काढल्यानंतर या ठिकाणी अवघ्या 12 धावांनी सामना जिंकलाय संघर्ष हर्षल या संघाने आणि अंतिम 4 मध्ये तर प्रवेश केलाय. परंतु पुढील सामना असेल घोडबारी विरुद्ध सिंधोनी. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. त्यानंतर आत्माराम बोरसे यांचे देखील आगमन झाले. तुमचे देखील खूप खूप आभार आहेत. तर मॅन ऑफ द मॅच मिस्टर तानाजी भोये. एक टर्निंग पॉईंट 2 आणि 2 विकेट काढत असताना तानाजी भोये आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. काय टर्निंग पॉईंट, काय 2 विकेट काढले. कारण पोपट महाल यांचे 22 धावा महागडं षटक टाकत असताना यावेळेस कर्णधारांनी विश्वास ठरवलाय आणि विश्वास ठरवत असताना त्या ठिकाणी विनोद आवारी आणि माधव यांची विकेट काढली आणि विकेट काढत असताना त्या ठिकाणी कर्णधारांना देखील विनंती असेल आपण टॉस का बॉस या ठिकाणी यायचे. सिंधोनी विरुद्ध घोडबारी. दसू गडग आमच्या या 17 स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले आहेत. दसू गडग साऊथ मुंबई देखील तुमच्या देखील दसू गडग, त्याच्यानंतर संतोष घाटाळ, त्यानंतर आपले क्रिकेट प्रेमी असतील तुम्हाला सगळ्यांना एकदा आमच्याकडून नक्कीच अभिनंदन असेल कारण आपण 17 स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडला आहात. त्यानंतर पुंडलिक सर देखील पुण्यावरून पाहतायत मॅच. यावेळेस अमोल कोनाजी सर देखील कळवणवरून जोडले आहेत. तुमचे देखील सरचे स्वागत आहे. बरेच मात्र या ठिकाणी क्रिकेट प्रेमी जोडले आहेत. त्यानंतर जगदीश निंबारे मोखाड्यावरून जोडले आहेत. तुमचे देखील खूप खूप आभार. त्यानंतर नंदुरा भाऊ तुमचे देखील खूप खूप सरचे स्वागत आहे. यावेळेस आपण पाहतोय की आगमन देखील होताना पाहायला मिळतोय. सन्माननीय श्री रवींद्र मोवळे सर वनरक्षक त्र्यंबकेश्वर यांचे देखील आगमन होताना पाहायला मिळते. त्यानंतर शंकर बोरसे रायगड वरून देखील बघतायत सामना. त्यानंतर आपण पाहतोय अशोक गरेल हा देखील आपण जोडलाय. या ठिकाणी टॉस विन घेण्यासाठी यायचे आहे घोडबारी आणि सिंधोनी. त्यानंतर अशोक गरेल देखील जोडले आहेत आमच्या 17 स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. घोडबारी आणि